पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांची अनेकदा चर्चा होत असते, पण सध्या सोशल मीडियावर अप्पर इंदिरानगर परिसरातील मुख्य रस्त्यावरील एक अनोखा खड्डा खूप व्हायरल होत आहे। परिसरात मुख्य रस्ता अचानक खचल्यानं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। सतत वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी तब्बल 3 फूट खोल खड्डा पडल्यानं अपघाताचा धोका निर्माण झाला होता। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी एका पुणेरी काकांनी थेट खड्ड्यात उतरून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। रस्त्याच्या मध्यभागी अचानक मोठा खड्डा पडल्यानं वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा वाहन चालकांच्या लक्षात न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता होती। स्थानिक नागरिकांनी रस्त्याची दुरावस्था आणि निर्माण झालेल्या धोक्याची माहिती प्रशासनाला दिल्याचा दावा केलाय। मात्र संबंधित यंत्रणेकडून वेळेत योग्य ती कार्यवाही करण्यात आली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे। नागरिकांचा संताप वाढल्यानंतर प्रशासनानं तात्पुरती कार्यवाही करत खड्ड्यात भराव टाकून तो बुजवला। मात्र केवळ खड्डा बुजवणं हा कायमस्वरूपी उपाय नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। रस्त्याची दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे। मुख्य रस्त्यावर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासन कायमस्वरूपी दुरुस्ती कधी करणार, रस्त्याच्या कामाचा दर्जा कोण तपासणार, तसेच नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असे सवाल स्थानिकांकडून उपस्थित केले जातात।